पण इथे मच्छी फ्राय करणार आहोत, तर आता मी त्यासाठी कोकमचा आगाळ घेतला आहे, तो व्यवस्थित लावून घेऊया मच्छीला. कोकमचा आगाळ लावल्यानंतर अर्धा चमचा हळद, चमचा लाल तिखट, मी फिश मच्छी फ्राय मसाला आणला आहे, तो पण थोडासा टाकून घेऊया. इथे आपण टाकत आहोत अद्रक लसूणची पेस्ट अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकतात काय काय लोक, मी पण टाकते, मला आवडतं. हे आपण आता एकजीव करून घेऊया, म्हणजे सगळ्याला मसाला लागेल, कोकमचा आगाळ लागेल. त्याला 10-15 मिनटं मॅरिनेट करून ठेवून देऊया. काजू कतरीसारखा वाटतो ना पीस. फ्रायसाठी मी बारीक रवा, तांदळाचं पीठ आणि थोडंसं याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे. व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आपण गरम झाले तर तेल टाकून घेऊया तव्यावरती. तेल गरम झाले तर कढीपत्ता, त्याच्यामध्ये आपण मच्छी आपली कोट करून घेऊया, लावून घेऊया. हलवा मच्छी फ्राय करत आहोत. कसलं उडलं माझ्या अंगावरती, तडतड तडतड कढीपत्ता, शपथ यार. खरंच सगळे मच्छी आपण लावून फ्राय करून घेऊया. तोंडावर यायचं बाकी राहिलं होतं फक्त. असं उडलंय काय सांगू तुम्हाला. बघू शकता एक साईड आपली झाली आहे, दुसरी साईड पण पलटी मारून घेऊया. हातावरती एवढा जोरात चटका आला ना, काय रे देवा. कढीपत्त्यामुळे तडतड पाण्यातून धुवून काढलेला ना, त्याच्यामुळे तो तडतड उडला माझ्या हातावरती चांगलाच. सगळी मच्छी आपली फ्राय करायला मी ठेवली आहे. पहिला मी बारीक गॅसवर थोडं शिजून देऊया, मध्ये मध्ये मी चेक करत राहणार. आपली हलवा मच्छी फ्राय रेसिपी झाली आहे रेडी. जर तुम्हाला ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर जाऊन माझ्या पेजला फॉलो करा आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.